कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मिरजेत सर्व पक्षीयांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला। मिरज शहरात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले। छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून शहरातून निषेध फेरी काढण्यात आली। यावेळी कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध करत आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या निषेध फेरीत चंद्रकांत मैगूर, विजय शिंदे, गजानन मोरे, सूर्यकांत शेगणे, विनायक सूर्यवंशी, सागर वनखंडे, किरण कांबळे, संतोष दाणेकर, प्रकाश अहिरे, उमेश हार्गी, संजय वाले, ओंकार गोटखिंडे, आकाश चौहान, रोहित चौगुले, महादेव हुलवान, संदीप कदम, संदीप कवाडे, दीपक तावरे, श्रीकांत महाजन, प्रवीण यादवाडे, शाकिरा जमादार, लतिका शेगणे, रुक्मिणी आंबेगिरी, भारती शिंदे, हसीना मुल्ला, सुनीता राणा, सुहाना नदाफ, स्नेहल माळी, सरोजिनी माळी, ज्योती केंगार, नासो पटेल आणि समीना हवालदार यांच्यासह मोठ्या संख्येने मिरजकर नागरिक सहभागी झाले। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। मिरजकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा अन्यायाविरोधातील एकजूट आणि शांततामय निषेधाचा ठोस संदेश असल्याचे सर्वपक्षीय मिरज बंद आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले। कुपवाड हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई कधी होणार याकडे आता मिरजकरांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातमीसाठी जन आवाज न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्वप्रथम काल आम्ही मिरजकर जनतेच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं मिरज बंदचे हाक दिले होतो। ते सर्व व्यापारी संघटना असू दे, सर्व या मिरजेतील दुकानदार असू दे, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। एक देखील दुकान उघडं ठेवलेलं नाही। सर्वप्रथम त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मी आभार मानतो, कारण मला एक सांगायचं आहे, ह्या ज्या परिषेकनं जे केलेलं आहे की अशी कृत्य करणाऱ्या या परिषेकला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ह्याला फाशी द्यायला सांगितलं, त्या राजाच्या पाटलाचं नुसतं नाव काढल्यानंतर अशा या परिषेकला भर चौकात नागरिकांमध्ये सोडून त्याला तुडवून मारायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी म्हणतो, त्याला का ट्रीटमेंट चांगलं देत आहे पोलीस प्रशासनाला पण सांगतो, एखाद्याचं पाय आणि डोकं जर छाटलं तर ते त्वरित काम थांबणार आहे। अहो, काय केलं त्या महिलांनी विचार करा, काय केलं त्या पुरुषांनी। आज 10 आणि 12 वर्षाची त्यांची मुलं आहेत, त्याचा कोण विचार करणार। आणि खरंच सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी ते काल आम्ही बघितलं, SP साहेबांना फोन केलं, त्वरित त्यांच्यावर कारवाई करून कडकात कडक त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। खरंच मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो। आणि परिषेकला तुम्ही रस्त्यावर सोडा, हे लोक गप बसणार नाही, त्याला तोडवून मारतील। आणि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून तिथनं पूर्ण व्यापारपेठ असू दे, पूर्ण मिरज शहरामध्ये असू दे, शराबगट्टा असू दे, यांनी बंद करून कडकडीत त्याचं हे केलेलं आहे। त्यांचं मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपली एकजुटी दाखवून त्यांना धडा शिकूया एवढं या ठिकाणी सांगतो।